सगळी सूत्र इथून आणते. सगळी सूत्र इथून आणते. आत्ता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ क्रिएट करायसाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, बीट व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. तिथे आपण हा जो बीट व्हिडिओ इथून ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करायचं, मग एक्स्ट्रा कॉडचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचं. ह्या बीट व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत, तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल तिथून स्प्लिट करायचा आहे, तरी ते आपली बीट चेंज होत आहे. तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ठीक आहे, तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करूचा स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे, तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करूचा स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीट मार्पर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. हा व्हिडिओ स्प्लिट केल्यानंतर आता आपल्या सिम्पली यामध्ये फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी पहिली लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करा, त्याच्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर आपण हाच फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया. अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर दोन बटन येतात, हा फोटो सेट करायचा स्क्रीनवर. सेम परत दुसऱ्या तिसऱ्या बीटला इथून फोटो ॲड करायचा. ठीक आहे, तर इथून अशा इथून फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे ना तिथे यायचं आहे आणि ओव्हरलेज ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला पहिलं PNG ते ॲड करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या PNGची लेंथ पहिला जो हा फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून तेच PNG इथून ॲड केल्यानंतर अशा बसून जाईल सेट स्क्रीन बरोबर. त्याच्यानंतर ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून मध्ये की फिक म्हणजे फेड इनचं इथून स्लाईड करायचं आहे. आता हेच PNG आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे आणि दुसरा जो हा फोटो आहे तेवढी ह्या PNGची लेंथ ठेवायची. त्याच्यानंतर रिप्लेस ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे. आता आपल्या सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो आहे ते ओके तिसरा फोटो आहे ना हा म्हणजे तिसरा जो तो फोटो स्प्लिट केला तिथे ना सिम्पली आपल्याला काय करायचं, फोटो इथून ॲड करायचं ओव्हरलेवरती क्लिक करून. तिथे आपण हाच फोटो इथून ॲड करून घेऊया. अशा प्रकारे ह्याची लेंथ वरती न्यायची अशा प्रकारे. ठीक आहे, ओके इथपर्यंत बस आहे. त्याच्यानंतर ह्या फोटोची लेंथ शेवटपर्यंत नाही अशा प्रकारे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला खाली मास्कचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हॉरिझॉन्टलचा बॉक्स सिलेक्ट करायचा आणि ही येलो लाईन अशा खाली आणायची आणि ही जो एरो आहे व्हाईट कलरचा तो आपल्या अशा न्यायचा थोडा. ठीक आहे, ओके इतक्या वाजते. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता ह्या PNG वरती क्लिक करायचं आहे, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. हे PNG फूड ॲड झाल्यानंतर ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची आणि आपल्याला आता काय करायचं, सिम्पली तिसरं जे PNG त्याला आपल्या सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करून आपल्या तिसरं PNG ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर इथून हे अशा वेळी बसून जाईल आणि हा फोटो तुम्ही अशा वेळी वरती नेला तरी चाललो की अशा प्रकारे तिथे बघू शकाल की किंवा हा हे PNG अशा खाली आणा इथून अशा ॲडजस्ट करून द्या PNG आणि फोटो इथून परफेक्ट बसून जाईल. तर आता हे जे फोटो राहिले ते इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल फोटो आपण ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्या फोटोला सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करून मधला फेड इनचा जो व्हिडिओ असेल सिलेक्ट करायची, लेंथ खालची संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला झूम वनचा तो एक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो सिम्पली इनमधला स्पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो सिम्पली इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो तिथे यायचं जे आपण स्प्लिट केला तिथे आणि सिम्पली इफेक्ट ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे सेकचं आहे सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ तसं तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी दादा ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा तेच यायचं आहे. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे क्रोमॅटिकचं इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ तसं तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर इथून आपला जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुमचा जो व्हिडिओ असेल ते एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे. ठीक आहे.